प्रतिसाद आहे। आता माझी 7वी टर्म आहे। गेले 6 टर्म नागरिकांनी मला भरघोस मतांनी निवडून दिले। अतिशय चांगलं काम करणारा एक उमेदवार या दृष्टिकोनातून माझ्याकडे पाहिलं आणि मी त्याच्यात उतरलो। धनुष्यबाण भगवा सगळीकडे पोहोचलेला आहे। एकनाथरावजी शिंदे आमचे पक्षाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळे एकनाथरावजी शिंदे आहेत। त्यांनी एवढं चांगलं काम केले। त्यांचं धडाडीचं कार्य, त्यांची लाडकी बहीण असेल आणि जाग्यावर निर्णय देणे, त्यामुळे धनुष्य सगळीकडे पोहोचलेले। अख्खा महाराष्ट्र भगवामय झालेला आहे, त्यामुळे काही अडचण नाही। तर काम सगळ्यांना आवडलेलं आहे। राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग, CBSE IIT ट्रेनिंग बिना दप्तराची आणि ई लर्निंग हे शिक्षण सगळ्यांना आवडले। ज्युनियर KG ते 12वी, आता 12वीच्या पुढचं पण आम्ही इंजिनिअरिंग कॉलेज काढतोय आणि आमचं शिंदे साहेबांचं त्याच्यावर चर्चा झालेली आहे। इंजिनिअरिंग कॉलेज काढलं की मुलगा डिग्री घेऊन बाहेर निघेल। त्याच्यामुळं एक चांगला आपण तरुणाला तयार करणं आणि त्याला होत करू, त्याला स्वतःच्या पायावर उभं राहणं, असं त्याला आपल्याला करायचंय। आणि महापौर आमच्या शिवाय त्यांचा कोणाचाही महापौर होणार नाही। आमच्या एकनाथरावजी शिंदे साहेबांशी चर्चा केल्याशिवाय पुण्याचा महापौर ठरणार नाही। एवढी संख्या आमची नक्की येईल। मग त्या तडजोडीत कधी महापौर शिवसेनेलाही मिळू शकतं। अशा सगळ्या अनेक गोष्टी जर तरवर नाही, पण एवढं खात्रीने सांगतो की चांगली संख्या शिवसेनेची येणार। आणि जर त्यांना कुठलाही पदाधिकाऱ्याचा असेल तर शिवसेना प्रमुख एकनाथजीराव शिंदे यांच्याशी बोलल्याशिवाय पुण्यातला पदाधिकारी ठरणार नाही।